काय तमाशा लावलाय हा? लाटण्याने फोडला पाहिजे तुम्हाला चांगला. लाटणं पोळपाट, लाटणं पोळपाट, ए लांबा, मी गणित. आणि कोण तुम्ही? दिसत नाही नाटकाची तालीम चालू आहे ते. नाचीस को रमेश कहते हैं और नाचीज को बटर सुरेश कहते हैं. अहो माझं पोळपाट लाटणं काय होतं? अरे काय नाही रे, लहानपणी आई वडिलांचे भांडण व्हायचे. आमची आई वडिलांना लाटताना मारायची, ते मी लाटणं. आणि मी पोळपाट, आमच्या वडिलांची ढाल. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही त्या युद्धात हरवलेले भाऊ का? हो हो, आई वडिलांच्या. झालं ना सांगून? मग निघा आता, कमी जाऊ. सर तुम्ही थांबा, मी बघतो काय ते. थांबा काय? इतक्या मेहनतीने बेरिंग पकडलं होतं. अहो झालं ना आता, बॉल इकडे आणि बेरिंग तिकडे. हो हे कोण? मी कोण? काटकोण का त्रिकोण? अहो हे आमचे प्रसिद्ध नट. मग मी बोल. अरे हे नटवर्य, नटाचार्य सदा रंगमंचे. आणि इथे नाटकाची तालीम चालू आहे. नाटक? मला खात्री होती हे नाटकच आपल्याला एक दिवशी एकत्र आणणार. तुला आठवतं सुरेश, 20 वर्षापूर्वी अशीच आपली ताटातूट झाली होती. नाटक म्हणजे आपला आत्मा. सुरेश इडली वडा, स्वतःला काय ऍक्टर वगैरे समजताय काय तुम्ही? यानी हम चैटिंग कम और एक्टिंग ज्यादा करते हैं. हम एक्टिंग से नहीं, एक्टिंग हमसे है. अगदी लहानपणापासून ना सुरेश, तुला आठवतंय तुझा तो कट्यार काळजात घुसली मधला मेन रोल? कुणाचा रोल केलेला? हा साहेबांचा. अहं, मग सदाशिव? नाही रे. बघ, अरे कट्यारचा 3 तास असा उभा. अहो ही TLC ट्रॉफी दिसते. मग घुसली ना, मग कळल. आणि आजकाल ती टीव्ही सिरियल आहे ना, एकदम फेमस, चला हवा येऊ द्या, त्यात पण मेन रोल आहे आपला. काय हवा येऊ द्या? अरे मी ती सिरियल रोज पाहतो. दिसत नाही तुम्ही? कोणाचा रोल कोणाचा करता? हवेचा. कस काय दिसल? आणि लहानपणापासून हा एकदम बॉर्न ऍक्टर ना, बॉर्न ऍक्टर. काय बोलता? लहानपणापासूनच पण? हो, बॉन बॉन बी वड्यातला. वड्यातला मी? अहो बी बटाटा वड्यातला. हा, मला वाटलं पी पोटाटो वड्यातला. हो, मी नाचरे मोरा आंब्याच्या वनात मध्ये डबल रोल केलाय. आंब्याच्या कोयचा आणि मोराच्या पिसाचा. ओ लेखक, तुमचं हे असंच चालणार असेल ना तर मी निघतो आता. अच्छा, हे लेखक का नाटकाचे? अरे डायरेक्टर सुद्धा. मग प्रोड्युसर पण हेच असतील. तुम्ही कसं ओळखलं? या मायला ह्याच्यात का ओळखायचं? याचं नाटक कोणी प्रोड्यूस कर असं वाटतं का? तुम्ही आता हो, थांबलात का? पुढे बोला ना. बोलतील बोलतील. पॉज घेतलाय हा, पॉज. हो का? पण आमच्यात तर याला पोज म्हणतात. ए पपलू टपलू, काय म्हणणं काय तुमचं? हो, आम्हाला घ्या ना तुमच्या नाटकात. घ्या ना आम्हाला तुमच्या नाटकात. ए चला बसा मागे. आले नाटकात घ्या, मला विचार करू द्या. चला बसा. आणि हो ती कॅडबरी जमा करा प्रॉपर्टी म्हणून. चालू होतात कुठेही. अहो सर, मी काय म्हणतो, ही स्क्रिप्ट वाचून 4 लोक पळून गेलेत. अनायसे आलेच आहेत तर घेऊन टाकूयात. नाही तर मला नाही वाटत हे नाटक पूर्ण होईल. ए चटर इकडे या. एक चान्स देतो तुम्हाला. फक्त मी सांगतो ते आणि तेवढंच करायचं. एक काम करा, त्यांच्याकडनं स्क्रिप्ट घ्या. आपण अर्ध्या तासात प्रॅक्टिस चालू करू. हुतात्मे व्हायचे डोळे लागले त्यांना. अहो यांना घेऊन नाटक करायचं म्हणजे तंबाखूनी रांगोळी काढण्यासारखे आहे. हो सर, नाटक जरी आपले प्रायोगिक असले तरी कधी ना कधी आपल्याला प्रयोग हा करावाच लागणार हो. आणि दुसरं कोणी मिळालं नाही तर सगळे रोल तुम्हीच करणार का? वापरून पाहू, वाटलं तर ठेव, नाही तर सोडून देऊ. बर बर ठीक आहे, मग पकडू का मी परत? काय? बेरिंग. हा. ओ ओ ओ, हे काय? अरे स्टार्ट लागतो त्यांना बेरिंग पकडायला. अच्छा, म्हणजे स्टार्टिंग ट्रबल आहे का यांना? अहो हे ऍक्टर आहेत का स्कूटर आहे? जरा तिरपा करून बघा ना, चालू होतंय का? अरे तसं नाही रे, इकडे या. आपण जरा नाटकाबद्दल बोलू. या नाटकाचं नाव आहे ससा कासव. अच्छा, म्हणजे बाल नाट्य? नाही नाही, ऍडल्ट. हा आपलं सॉरी, यू सर्टिफिकेट वाला नाटक आहे. अरे UVW सगळं चालेल, अगदी YZ पण चालेल, आपल्याला सगळं चालतं. अरे हे एक प्रायोगिक नाटक आहे. आपले जीवन की नाही हे ससा कासवासारखे असते. कधी जोरात, कधी स्लो, तर कधी थांबलेले. अशाच एका नटाच्या आयुष्यावर आधारित आहे नाटक. तुम्ही स्क्रिप्ट वाचली ना? हो, आपण अर्ध्या तासात प्रॅक्टिस चालू करू. चालेल चालेल. चला. उपमा
ते कासवाचा कासवाचं नाही सांगितलं तुम्ही. ह्याच्यात काहीतरी लिहिलंय ते उपमा उपमा दिलेली आहे काहीतरी. अरे हो, तसा कासव ही आपल्या आयुष्यात दिलेली उपमा आहे. मग चालेल चालेल, मला उपमा चालेल, थोडी शेव टाकून द्या. मला पोहे आणा. उपमा पोहे उपमा पोहे रबे. मी साबुदाणा खिचडी. अरे ऐकून तर घ्या रे मी काय बोलतोय. तुम्ही जी स्क्रिप्ट वाचली ना तो प्रयोग आपण करणार. ह्या नटाच्या आयुष्यात की नाही सॉलिड चढ उतार असतात बघा. पण एवढं चढून चढून वजन काही कमी झालेलं दिसत नाही यांचं. हे चढ उतार आयुष्यातले. आयुष्याच्या लढ्या लढता लढता त्याला अचानक जाणवतं की आपल्याला काहीतरी भीषण झालंय आणि घसा दुखायला लागलाय. मग घुसायचं नाही ना. घसा दुखायला लागलाय. मग ढोसायचं नाही. अरे तसं नाही रे. बरेच दिवस अंगावर काढून हा नट डॉक्टरकडे जातो आणि तोच हा प्रयोग आहे. तुम्ही स्क्रिप्ट वाचली ना, आपण प्रॅक्टिस करू. काही टॅलेंट असेल तर दाखवा. चालेल. चला. हो लेखक, कसलं बेरिंग पकडू? कंपाऊंडर पकडा पकडा. कसले स्टेटोस्कोप आणणार आहे? काय काय ठेवतात सांगत नाही काय. आज चालू कोणी करेल रे? डॉक्टर आहेत का? हा आहेत ना. कसा काय ऐकू येत नाही. काय घेणार? मायग्रेन आहे, हार्ट अटॅक आहे, पोटदुखी आहे का साधी गॅसेस आहे? काय ते मी डॉक्टरना सांगेल ना. तुम्हाला का बरं सांगायचं? ते आहेत ना. आहेत ना त्यांच्या घरी. हे कुठून आलं नाटकात? थोडं ऍडिशन हो. हे नको असलं काही. बरं बरं. व्हॉट अ बिझी डे. वेलकम डॉक्टर. वेळ तर बहुत कम है मेरे पास बाबू मोशाय. हे डॉक्टर हा असं ते तरी म्हणतात. का तुम्हाला माहित नाही वाटतं? तुम्ही तर इथेच असता ना. नाही नाही, पण आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो ना. तुम्ही जाता का? नको नको, मी जरा वाट बघतो दुसरं कोणी येतं का त्याची. हा बसा. यार माझा हेडफोन कुठे आहे? डॉक्टर, आपण कालपासनं मोबाईलवर म्युझिक ऐकत होतो, याच्यावर काय जमू नाही राहिलं. तुम्हाला कसं काय जमतं राव? नाइस क्वेश्चन. यानी हम दिल से देखते हैं और आंखों से सुनते हैं. हा का? मग दाखवा की एका बऱ्या डॉक्टरला. चल पाठव एका गलात. डॉक्टर डॉक्टर हो डॉक्टर. खड़े रहो. जब तक बैठने को कहा जा चुपचाप खड़े रहो. ये मेरा कंसल्टिंग है, पर बाप का घर नहीं. हो. प्यार है किसी और. हो डॉक्टर, माझा घसा. ए, चुप चुप चुप. डॉक्टर मी आहे ना, मला ओळखू दे. हा जरा ओळखू दे. हा म्हणजे प्रेग्नंट नाही. मग आता ट्युमर का मूळव्याध? ट्युमर, मुळव्या, हे सगळं स्क्रिप्टच्या बाहेरचं आहे. ॲज अ डॉक्टर ते मला हेमेला विचारायला लागेल. अँड ॲज एक्सपर्ट ते सरांना विचारायला लागेल. अरे स्क्रिप्ट घ्या फक्त स्क्रिप्ट. याला स्क्रिप्टोमेनिया झालाय का? अहो डॉक्टर, अहो घसा दुखतोय माझा, गिळताना खूप त्रास होतोय. अरे बाबो, यांनी अख्खं स्क्रिप्ट गिळलं की काय? हो सांभाळ, झोपा यांना. हो हे डॉक्टर आहेत ना. मग तुम्हाला काय वाटलं, हे अंपायर आहे आणि संध्याकाळी दवाखान्यात येतात त्यांचा डगला घालून. चला झोपा. कितने आदमी थे? एक आहे. अरे हे पण 3 दिसतात ना. बरं ते जाऊन द्या. ते एकच आहे. बरं ते जाऊन द्या. आज काय करायचं वार आहे? आज रविवार आहे, म्हणजे पोटाचा वार आहे, पोट खोलावं लागल. मग घ्या तुम्ही. मी माझा उपवास आहे. पण वरून का खालून? आज तारीख किती? आज 23 आहे. म्हणजे वरून घ्या तुम्ही. अहो घसा दुखतोय घसा. अरे ही पहिली लक्षण आहे. आपल्याला रूट कॉज कडे जायचंय ना. तू फिश बोन घे. हो फिश फिश नको, व्हेजिटेरियन माणूस आहे मी. अरे मी पण व्हेज आहे, जैन आहे, जैन. फक्त बोलतो नॉन व्हेज.
तू फिशबोन घे आणि फिशबोन आहे आपलं रूट कॉजचं एक्सरे मशीन आहे. तू इंजेक्शन दे पहिले. पण ते सुरमई घेऊ का पापलेट? ह्याला बघून तर शार्कच घ्यायला लागेल. इंजेक्शन देऊ का? द्या इंजेक्शन द्या. डॉक्टर काय रे अंधारे डॉक्टर काही दिसून नाही राहिलं. ह्याला एवढं मोठं टेल्लॅम हा आणि दिसत नाही म्हणून लाईट लाव. तुम्ही लय लाईटली घेता काय काय गोष्टी. सर सीझर नॉर्मल आहे. अरे सीझर कात्री 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 खात्री आहे डॉक्टर, गॅरंटी आहे. अरे कात्री कायची विसरले रमेश योगेश, अरे काय झालं ते बघा ना आधी. जाऊन दे आता सगळा मूड गेला माझा. आता उद्या पण उद्या तारीख 24 आहे ना. मग वरून आता वरून झालं की आता खालून हा चालेल. मग चालेल का? नाही हा चालेल का? त्याची काय खात्री वाटत नाही बाबा मला. तर आज तर बंद करून टाक. चलो उठो, डॉक्टर साहब का मूड नहीं है. अरे पण हे उसवून ठेवले त्याचं काय? अरे सेलो टेप मारून ठेव बंद टाकून. अरे असं कोणी करतं का? अरे मैं ऐसे ही करता हूँ भाई, मैं ऐसे ही करता हूँ. चलो उठो, काय पाणी बिनी. डॉक्टर तुम्ही काय शोधून राहिले? अरे माझा छोट्या पिनचा चार्जर कुठे ठेवेल होता? अरे मी असा इकडनं आलो, बोलता 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 असं इकडं आलो आणि ऑपरेशन तू हात टाकला. थांब, तू सकाळपर्यंत इथे बस, चार्जिंग करून जा. चार्जर हवंय, तू सकाळपर्यंत इथे बस. दुसरा फोन घे रे तू. अरे यार वाट लावून टाकली यार अख्ख्या स्क्रिप्टची. स्क्रिप्ट कुठली ऍडिशन कुठली तेच कळत नाहीये. लय बिल झालं तुमचं आता. चला ए तू आपण बोलू ना यार बरं. तो लेखक थोडासाच भावत गेला. अरे थोडासा. अरे दोघंच्या दोघं सुनामी सारखे बोलत सुटलात आणि एवढा चांगला नर घेऊन टाकलात. आणि काय होतं स्क्रिप्ट मध्ये? त्याचा घसा दुखत होता ना, मग वरून खालून कुठून आलं? आता हे बघा तुम्ही लिहून दिलेलं आहे स्क्रिप्ट मध्ये. या आधीचा डायलॉग कसं करायचं. आता मागून पुढे. आता मागून पुढे मला जरा जास्तीच वल्गर वाटलं म्हणून वरून घालून घेतलं. अरे गाढवांनो, ते मागच्या पानावरून पुढे असं होतं रे. आणि म्हणून बरोबर रे, तुला ना त्या कट्यारचा रोल दिला. गपचूप उभं राहायचं, काही बोलायचं नाही. बोलू दिलं असतं ना तर नाटकाचं नाव कट्यार कुठून 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 गोष्टी ठेवायला लागला असता. ओ हे जरा अति होता. ए चुप रे तू. छोट्या पिनचा चार्जर. सर ते नटावर रागावून गेलेत. नाटक सोडलं असा मेसेज सुद्धा आलाय. अहो थांबा. अरे बरोबर होते रे नटवर्य. डोंबारी आहे डोंबारी दोघं नुसते. खरे नट आणि खरी ऍक्टिंग म्हणजे रंगमंचेच. त्यांच्या ना नखाची सुद्धा सर नाही तुम्हाला, पायाच्या. आता एक काम करा, त्यांच्या घरी जा. ते किती ग्रेट आहेत ना हे कबूल करा. काय वाटेल ते करा पण त्यांना घेऊन या. कळलं का? हो. चला. रमेश, सुरेश, मी जो विचार करतोय तोच तू करतोय का? नाही नाही, मी जो विचार करतोय तोच तू करतोय. आपण म्हणजे डोंबारी आणि हा ऍक्टिंगची स्कूल. नाही, याच्या ऍक्टिंग स्कूलचं रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं नव्हतं बघ. फिर चले. चलो अप्पा की पतलून ढिली करते. त्यांच्या ऍक्टिंग म्हणजे पॉज ना, त्यांच्या ऍक्टिंगला डायरेक्ट पॉजच लावून टाकतो.
ना घरात? कोण पाहिजे? रंगमंच आहेत का? हो आहेत, पण ते आता बाहेर गेलेत. आपण हे डॉक्टर तुमच्या यांचे मित्र. मित्र? काय काम होतं यांच्याकडे? तुमच्याकडे काम होतं खाजगी. हा काय? अहो तसं नाही, तुमच्या यांच्या तब्येतीबद्दल बोलायचं होतं. डॉक्टर म्हणाले घरी जाऊ आणि वहिनींनाच कल्पना देऊ म्हणून आलो. काय झालंय तरी काय यांना? चांगले धडधाकट तर आहेत, आमचंच डोकं खात असतात दिवसभर. तेच वरवर दिसत नाही, खूप सिरियस येते. काय झाले तरी काय यांना? स्क्रिप्टोमेनिया. हा, मी तर पहिल्यांदाच नाव ऐकते या रोगाचं. अहो नाटकाच्या स्क्रिप्ट मधनं होतं हे इन्फेक्शन. आणि आधी त्यांची लक्षण लक्षात आली ना म्हणून टेस्ट करून घेतली मी त्यांची. काय लक्षणं काय असतात या स्क्रिप्टोमेनियाची? पॉज, सतत पॉज घेत राहणे. पॉज ना, ती तर त्यांची स्टाईल आहे. खासियत पॉज. म्हणून पॉझिटिव्ह टेस्ट आली त्यांची. हा म्हणजे एवढं सिरियस आहे का हे? हो मग नाही तर काय, सुरुवातीला हा पॉज फक्त नाटकात असतो, मग घरी दारी सगळीकडे यायला लागतो अगदी नकळत, आणि वाट लागायला सुरुवात होते. मला सांगा, तुम्हाला असे चित्र विचित्र अनुभव येतात का घरात? कसले? पॉजचे. पॉजचे होय. हो हो, अहो परवाचीच गोष्ट बघा ना. माझ्या माहेरच्यांना जेवायला बोलवलं होतं आणि चांगला अंडाकरीचा बेत केला होता. मी आणि आई गप्पा मारत बाहेर बसलो आणि यांना म्हटलं जरा आतमध्ये किचनकडे लक्ष ठेवा अधूनमधून. बराच वेळ हे आतमध्ये बसलेले पाहून माझे बाबा यांना म्हणाले, जावई बापू आत काय करताय? हे काय म्हणाले, अंडी घालतोय. काय? अंडा करी. पण अहो अंडी घालतोय आणि अंडा करी यामधला पॉज इतका मोठा की संपलंच ना सगळं. म्हणजे आता हे घरी पण लक्षण दिसायला लागले तर? म्हणजे बाहेर पण दिसताय. मग काय, मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. हा. नाटकात त्यांचं पात्र किल्लेदार होतं. हा. किल्लेदाराचं. बरं. आणि हे प्रसंग असा होता की राघव ते गडावर पण गेले नाही आणि दरबारात पण गेले नाही. आणि डायलॉग म्हणायचा होता, मी आज ना गडावर जाणार ना दरबारात. आणि हे काय म्हणाले, काय? मी आज नागडा वर जाणार ना दरबारात. आणि पॉज चुकीच्या जागी आला आणि सगळा खेळ खाल्लास. असं होतंय आजारात, सगळीकडे घुसायला लागतो हा पॉज. ते जाऊ देव. वहिनी मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? 8. मुलं बाळ किती तुम्हाला? अजून काही नाही. मी इथे पण पॉज घेतला काय? अहो याचा पॉजशी काही संबंध नाही. हे सगळं त्यांच्या नाटकाच्या अतिवेळामुळे झालेलं आहे. म्हणजे त्याचं असं की आम्ही पहिल्यापासून चाळीतच राहायचो. त्यामुळे इकडे खिडकी आणि पुढे सुद्धा खिडकी. त्यामुळे प्रायव्हसी हवी म्हटली की पडदा बंद करणे आले. मी पडदे बंद करायला पुढे गेले की वळेपर्यंत हे ढालाडून झोपलेले. अगदी रोज? अहो रोज. असं कसं? तुम्ही विचारलं नाही त्यांना? अहो विचारलं ना, तो म्हणे मी नाटकातला माणूस. म्हणजे पडदा उघडला की खेळ चालू आणि पडदा पडला की खेळ खाल्लास. असं काही नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही. पण त्यात पण ऍक्शन लाईट साऊंड सांगावं लागत असेल ना? अहो त्याचा काही उपयोग होत नाही. पण तुम्ही ही त्यांची पहिली लक्षण लक्षात आली ना, तेव्हा तुम्ही त्याचं नाटक बंद करून टाकायला हवं. खरंय तुमचं अगदी म्हणणं. पण आता ह्याच्यावरती काही उपाय नाही का? हो आहे, म्हणून त्यांना घेऊन आलोय. सांगतो त्यांना नाटकापासून दूर ठेवा, म्हणजे पुढचं इन्फेक्शन होणं थांबेल. ठीक आहे. आणि पॉज साठी डॉक्टर ब्रेथलेस. ही कुठची टॅबलेट? अहो शंकर महादेवचं गाणं आहे ते. सकाळ दुपार 3 वेळा म्हणायला लावा. 3 आठवड्यात त्यांचा पॉज कायमचा जाईल. पण हे पॉज मध्ये नाही जाणार ना? पॉझिटिव्हली नाही. जमेल ना करायला? जमेल म्हणजे काय, चांगलं करायलाच लावते. आणि नाटक तर काय, आता नाटकाची जाहिरात सुद्धा बघू देणार नाहीये पेपरात यांना. आणि हे घ्या, हे काय? हा अंगार आहे. रोज रात्री झोपताना कपाळावर लावायचा आणि जॉब करायचा. बर सगळं ठीक होईल. बर येऊ? पण जॉब कुठला करायचा ते मी सांगितलं. अहो देवाचं नाव घ्यायचं. रमाई. सुरेश.